सोय नाही. मी टाटासाठी एक जहाज बनवलं होतं. हा जे अटलचं तो बनवतात ना, एस शेप जहाज होतं. एस शेप जहाज आपल्या भारतात कोणी सुद्धा बनवलेलं नाही. एस शेप एस शेप जहाज बनवतात असं. तर ते आले एक दिवशी, मी गेलो त्यांच्याकडे. माझ्याबरोबर लासन टिब्र होते कॉम्पिटिशन म्हणून. त्यांनी पण कोट केला होता. 68 करोडचा जॉब होता तो. आणि गेलो मी. टाटा म्हणजे माझं दैवत माझ्या बिझनेस मधलं. म्हणजे मला दुसरं कोणी दैवतच नाही खरं सांगायचं. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये टाटांचा असा फोटो आहे चांगला. आणि गेल्यानंतर तिने मला ते सेल एक्सपान्शनचं ड्रॉइंग आहे, ते जवळजवळ 8 फूट ड्रॉइंग आहे ते सेल एक्सपान्शन जहाजाचं. असं दाखवलं तिने मला. दाखवलं, माझ्या हातात पेन्सिल दिली. आणि पेन्सिल दिल्यानंतर ना, मी जसं ड्रॉइंग उघडलं ना, तसं एकदम टाक 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 सगळं बोलायला लागलो एकदम. तो माणूस माझ्याकडे असं बघायला लागला. म्हणाले, खाडे साहेब तुम्ही कंपनीचे खरंच ओनर आहात का? म्हणलं का तुम्हाला डाऊट येतोय का? म्हणजे काय समजत नाही मला. म्हणजे आमच्या माणसाला 15 दिवस गेले म्हणलं हे सगळं वाचायला आणि बघायला. तुम्ही ड्रॉइंग उघडलं सगळं सांगता. साहेब म्हणलं माझं ओळखमध्ये हेच म्हणलं करत आलो सगळं. त्यामुळे यातलं काय सुद्धा म्हणलं साहेब नवीन काय नाहीये. मग ते ऑफिसमध्ये आले. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना कोपऱ्यामध्ये जमशेदजी टाटाचा फोटो बघितला. तो म्हणाला, मी एवढ्या ऑफिसमध्ये गेलो मुंबईमध्ये साहेब, आमचं ऑफिस सोडल्यानंतर ना जमशेदजीचा फोटो कोणाच्याच ऑफिसमध्ये नाहीये. तुमच्या ऑफिसमध्ये म्हटलं साहेब जवळजवळ 35 वर्ष त्या फोटोची पूजा करतोय म्हणलं साहेब. दररोज पाया पडून खाली बसतोय. की म्हणलं 1 रुपया म्हणलं कोणाच्या तर माणसाच्या सलाईनसाठी दे मला. 1 रुपया कुठल्या तर देवळातल्या मूर्तीसाठी दे म्हणलं मला. 1 रुपया माझ्या कामगारांच्या पगारासाठी दे मला. आणि जरी 3 रुपये नाही मिळाले तर 4था रुपया म्हणलं मी कष्ट करून कमवेल. हे त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ना, म्हणलं साहेब माझ्या मनात इतकं ठोकून आहे का विचार सोय नाही.